नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. जायकवाडीत फक्त 6% पाणीसाठा शिल्लक. काही दिवसातच मृत जलसाठ्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची पाळी. आता राजकारणात उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळाले नाही तर पूर्ण ताकदीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. आता सविस्तर बातम्या. जायकवाडी धरणात आता फक्त 6% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच विक्रमी उन्हामुळे बाष्पीभवनाची गती वाढत असल्याने येणाऱ्या काही दिवसात लवकरच धरणाच्या मृत जलसाठ्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची पाळी प्रशासनावर ओढवणार आहे. 1522 फूट जलसाठवण क्षमता असलेल्या या महाकाय प्रकल्पात आज 1497.40 फूट पाणी पातळीची नोंद झाली आहे. तब्बल 25 फूट रिकाम्या असलेल्या या धरणात केवळ 6.30% एवढेच पाणी वापरण्यायोग्य आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी ही टक्केवारी 45.52 एवढी होती. दररोज जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून प्रकल्पात सध्या केवळ 6% जलसाठा उपलब्ध आहे. त्यातच एकीकडे विक्रमी उन्हामुळे बाष्पीभवनाची गती वाढली आहे. 12 तासातच धरणातील 1 दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होतीये. सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या शहराबरोबरच जालना, गंगापूर, पैठण, शेवगाव, नेवासा या मोठ्या शहरांसह 256 गावे तसेच वाळूज, पैठण, चिकलठाणा, चितेगाव व बिडकीन, शेंद्रा या MIDCंना एकूण दररोज 0.16 दशलक्ष घनमीटर पाणी लागते. म्हणजेच 4 दिवस पुरेल एवढ्या पाण्याचे 12 तासात बाष्पीभवन होत आहे. अशीच परिस्थिती राहिले तर भविष्यात औरंगाबाद, जालना जिल्ह्यावर तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मराठवाड्याला ह्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे दिसते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी विशाल सिंग, करकोटक, पैठण. जिल्ह्यात पावसाळापूर्व उपाययोजनांची कामे येत्या 1 जून पर्यंत पूर्ण करावीत. संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व यंत्रणांना दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची शुक्रवारी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, अपर आयुक्त मनपा रणजित पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, डेप्युटी ब्रिगेडियर कमांडंट ऋषिकेश सूर्यवंशी तसेच सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्यात मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे 5 बोटी, 195 लाईफ जॅकेट्स, 160 लाईफ बॉय, 215 बचाव साहित्य किट, 815 फोल्डिंगचे स्ट्रेचर, 815 बॉडी कव्हर बॅग्स, 132 सेल्फी हेल्मेट्स, 10 रेस्क्यू क्राफ्ट्स, आपत्कालीन प्रकाश योजनेचे 17 संच, 276 गम बूट जोडे, तात्पुरते उभारावयाचे 20 तंबू, 5 दुर्बिणी असे साहित्य असून जिल्ह्यात 79 ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या घरांच्या डागडुजीची दुरुस्ती, किरकोळ कामे पावसाळ्याच्या अनुषंगाने करून घ्यावीत असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी माहितीचे सादरीकरण केले तर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी आभार मानले. आता तातडीनं आपण जे काही तालुका प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी तातडीनं सूचना देऊन त्या परिसरामधल्या त्या गावातील विशेषतः हे 165 गावामध्ये आणि इतर संपूर्ण गावामध्ये 165 गावाची लिस्ट केली यादी म्हणून तेवढ्याच गावावर नाही तर जिल्हाभरातल्या सर्व गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी कामं होणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये नाला साफसफाई करणं आहे, ब्लिचिंग पावडरचा साठा करून घेणं आहे, पाण्याची टाकी साफसफ करून घेणं आहे, गावात जे विद्युत पुरवठा करणारे जे टिपी आहेत किंवा जे वायर आहेत त्याचं जे काही तपासणी आहे किंवा पुनर्बांधणी आहे, कुठेही वायर कट झालेला आहे, कुठं त्याच्यामुळे पाणी त्याच्यामध्ये गेल्यामुळे पूर्ण गावात त्याचं काही विद्युत सप्लाय गेला आहे, शॉर्ट सर्किट होणार आहे, अशा ज्या काही परिस्थिती आहेत
त्या मला वाटते जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीनं त्याच्या सूचना देऊन त्या आणि नगर परिषद हद्दीमध्ये सुद्धा आम्ही लेखी पत्र पण दिलेलं आहे. विद्यापीठ नामांतराच्या पाठीमागे शरद पवारांचे पंतप्रधान पद हुकले. नामांतरासाठी शरद पवारांनी ठाम भूमिका घेतली होती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट सदाशिव गायके यांनी माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या सर्वपक्षीय अभिवादन सभेत व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीचे प्रणेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या निधनानंतर शनिवारी त्यांच्या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी शहरातील तापडिया नाट्य मंदिर येथे सर्वपक्षीय अभिवादन सभेमध्ये सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माच्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या परिवारातील सदस्यांची देखील उपस्थिती होती. अभिवादन सभेमध्ये जवळपास सर्वच नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट सदाशिव गायके यांनी नामांतर चळवळीमुळे शरद पवार यांचे पंतप्रधानपद हुकले अशा शब्दात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मग मला बोलवलं शरद पवारांनी आणि तिथे अजित पवार सुद्धा बसलेले होते. मला म्हणे सदाशिव काय म्हणतात लोक म्हणतात की मुख्यमंत्रीपद तुमचं जाईल आणि पंतप्रधानपद तुम्हाला मिळणार नाही, अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही नामांतर केलं तर. तुझं काय मत आहे? म्हटलं नामांतर तर झालं पाहिजे साहेब. आपण फुले आंबेडकर शाहूचं नाव घेतो प्रत्येक वेळेस, ज्यावेळेस खरी कृती करायची वेळ झाली त्यावेळेस आपण माघारी फिरलो तर हे जरा चुकीचं होईल. ते म्हणे माझ्या पाठवून त्याने हात फिरवला आणि मग मी जिल्हा काँग्रेस कमिटीची मिटिंग बोलवली. त्या इथे पत्रकार मंडळी बसली होती. आपली एवढी दहशत होती त्यावेळेस की जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकारी सगळ्यांना सांगितलं की नामांतर विरोधी लोक आपल्या ग्रुपमध्ये येणार आहे, आपल्या मिटिंगला येणार आहे. तर त्यांनी गडबड केली, त्यांना ठोकून काढायचं, बाकी काहीच करायचं नाही. पण नामांतराचा ठराव हा झाला पाहिजे. एकट्याने महाराष्ट्रात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या औरंगाबादच्या जिल्हा काँग्रेस कमिटीनेच एक ठराव घेतला की नामांतर झालं पाहिजे म्हणून सगळे. म्हणजे या नामांतराच्या पाठीमागे मला थोडक्यात सांगायचं म्हणजे शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं. मी शरद पवारच्या गटात नाही, मी अजित पवारच्या गटात आहे. पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती म्हणजे मी त्याला म्हणलं साहेब पंतप्रधानपद मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा नाही मिळालं तरी चालेल, जे आहे ते गेलं तरी चालेल. एवढं ठाम भूमिका त्यावेळेस शरद पवारांनी घेतली आणि अजित पवार ते बसलेले होते. त्यांनी माझ्या पाठीने हात फिरवला. मला म्हणे असेच लोक साहेबाबरोबर राहिले पाहिजे. आम्ही दोघं शिकायला बरोबर होतो, म्हणजे ते MA शेवटच्या वर्षात होते ते मी मागच्या वर्षात होतो, असा आमचा संबंध होता. परंतु लढाई कशी जिंकली असलेली एक व्यक्ती होती. खूप आठवणी येतात. परंतु आपल्याला ते व्यक्त करणं आणि सर्वांच्या समोर आता कोणत्या शब्दात व्यक्त करावं हेच मला सुचत नाही. व्यवसायात पडलो, ते राजकारणामध्ये पडले, हा एवढाच फरक पडलेला होता. परंतु हे करत असताना त्यांची नेहमी करता नजर वेगवेगळ्या लोकांकडे, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडे, त्यांच्याकडं सतत असायची. आमची विचारपूस करायचे. ते आम्हाला खूप आनंद वाटायचा. त्यांच्यापासून आम्ही खूप स्फूर्ती घ्यायचो आपापल्या जागेवर आणि एकमेकांना मदत कशी करायची हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं होतं. त्याच पद्धतीनं मलाही काम करता आलं. माझ्या व्यवसायात जे काही थोडंफार मी काही काम करू शकलो ते गाडे साहेबांमुळे मी करू शकलेलो. नोव्हेंबर 1947 अमरावती जिल्ह्यामध्ये कवठाळ या गावी साहेबांचा जन्म झाला. साहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या औरंगाबाद या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये संघर्षाची ज्या पद्धतीने सुरुवात केली आणि पुढे नामांतर लढा या ठिकाणी उदयास आला, त्या नामांतर लढ्याचे आम्ही साहेबांचे विद्यार्थी. नामांतर चळवळीमध्ये साहेबांच्या सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या चळवळीचं काम केलेलं. एक चळवळीतला नेता ज्यांनी आपलं उभं आयुष्य कशाची तमा न बाळगता अत्यंत संघर्ष करून या ठिकाणी समाजासाठी वाहिलं. त्यांचं सीमित काम या जिल्ह्यापुरतं सीमित काम नव्हतं. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांची चळवळ होती आणि संघर्ष होता. शेवटच्या श्वासापर्यंत गाडेसाहेब हे दीन दलित दुबळ्यांसाठी, गोरगरिबांसाठी झटत राहिले. याचा अनुभव आम्हाला स्वतःला आहे. आम्ही लहान होतो परंतु गाडेसाहेबांच्या सहवासात पूर्वीपासून होतो. की पॅन्थर कसा असला पाहिजे. आज या ठिकाणी युवकांची संख्या फार कमी आहे, ही शोकांतिका या ठिकाणी मला वाटते. आज तेच लोक परत त्याच ठिकाणी ज्यांच्यामध्ये स्वाभिमान आहे, ज्यांना आंबेडकरी चळवळीमध्ये स्वतःला ज्यांनी वाहून दिलं, तेच लोक या ठिकाणी आहेत.
शहर पोलीस दलाच्या भरोसा सेलमध्ये पत्नीने डोळ्यात मिरची पूड टाकून विळा कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली असून या प्रकरणात क्रांती चौक ठाण्यात सैनिक पती आणि पोलीस पत्नी नातेवाईक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिटी चौक ठाण्यात कार्यरत पोलीस महिलेचा पती माजी सैनिक आहे। त्यांच्यातील कौटुंबिक वादामुळे प्रकरण पोलीस भरोसा सेलमध्ये सुरू आहे। यापूर्वी त्यांच्या काही तारखाही तेथे झाल्यात। तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले। सुरुवातीला पत्नी नांदायला तयार नव्हती, मात्र आता पत्नीने नांदायला तयारी दर्शवली। त्यासाठी 17 मे रोजी त्यांची भरोसा सेलमध्ये तारीख होती। पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित यांनी त्यांना समजावून सांगत पार्किंगमध्ये बसायला सांगितले। दरम्यान पोलीस महिलेसोबत तिचे पोलीस असलेले दोन्ही भाऊ, आई आणि इतर काही नातेवाईक तेथे आले होते। तिचा पतीही नातेवाईकांसह पार्किंगमध्ये बसायला गेले। भरोसा सेलमध्ये त्यांचे समुपदेशन सुरू असताना झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचा राग मनात ठेवून पत्नीच्या कुटुंबियांनी सोबत आणलेली मिरची पावडर डोळ्यात फेकून माजी सैनिक पतीवर धारदार विळा, कोयता आणि बेलनने हल्ला केला। त्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये चांगलीच हाणामारी झाली। भरोसा सेलच्या पार्किंगमध्ये हा राडा झाला। तेथे एकच गोंधळ उडाला होता। या प्रकरणात क्रांती चौक ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सैनिक पती आणि पोलीस पत्नी नातेवाईक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा। सचिन कुंढारे 99 75 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। दिखा रहे है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। विधानसभेत मी नाव घेऊन सांगणार नाही कुणाला पाडायचे, अशा शब्दात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुढील दिशा जाहीर करत 4 तारखेला उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय। इतक्या सभा झाल्याने इतके नेते एकत्र आले। ही मराठ्यांची एकजुटीची भीती, आता मताची सुद्धा भीती। कोण पडल कोण निवडून याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं। मराठ्यांची भीती इतकी की यांना महाराष्ट्रात राहावं लागलं। इथंच मराठ्यांचा विजय झालेला आहे आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले। पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो, कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाकडून नाहीत। त्यांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यावर, युतीकडून येत ना महाविकास आघाडीकडून येत। पहिल्यांदा ते खरं बोललेत, त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते। आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात, त्यांनी खड्यासारखं बाजूला सारलं, त्याच्यातही मार्क द्यावा लागते। फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजातसुद्धा यायचं नाही। आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही। पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे। आणि मग ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदरं पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या,
मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली. त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय. कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे. ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखवतो. हर्षनगर परिसरात सुसाट वाऱ्यामध्ये लिंबाचे महाकाय झाड कोसळल्याची घटना घडली. शनिवारी दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र 2 मोठी वाहने आणि काही टू व्हीलर खाली दबून नुकसान झाले. निवडणुकीच्या वाऱ्यामागे पूर्व मान्सूनचे वारे सुसाट वाहायला सुरुवात झाली आहे. शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला, परंतु जोरदार वारे वाहत होते. त्यातच लेबर कॉलनी हर्षनगर परिसरातील आपला दवाखान्यासमोर सुसाट वाऱ्यामध्ये झाड कोसळल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. लिंबाच्या झाडाचा अर्धा भाग असलेली मोठी फांदी तुटून खाली कोसळली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र 2 लोडिंग टाटा, छोटा हत्ती, काही टू व्हीलर यांचे खाली दबून नुकसान झाले आहे. सदर झाडाचा अर्धा भाग तुटल्याने बाकीचा भाग तुटण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने केली जात आहे. एकतर्फी प्रेमातून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याचं उघडकीस आले असून ही घटना 17 मे रोजी पवननगर रांजणगाव येथे घडली. सागर अशोक खिल्लारे असे आरोपीचे नाव आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादी अनुसार आरोपी हा तरुणीचा नात्याने सावत्र भाऊ आहे. तरुणी घरात कुटुंबियांसोबत बसलेली असताना सागर खिल्लारे याने तरुणीला फोन करून धमकी देऊन फोन कट केला. तरुणीला सागर याने ती कॉलेजला जात असताना तिचा घरापासून पाठलाग करून तिला रस्त्यातच अडवून लग्न करायची मागणी केली. तू माझी झाली नाहीस तर तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही असे म्हणून तरुणीला त्रास देणारा आरोपी सागर अशोक खिल्लारे याच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सिल्लोड येथे मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात 201 जोडप्यांचा निकाह संपन्न झाला. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून 2 दशकापासून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सिल्लोड येथे मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा पार पडला. जवळपास 201 जणांचा निकाह या सोहळ्यात संपन्न झाला. पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून 2 दशकापासून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. या विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंत्री अब्दुल सत्तार होते. तर नवदाम्पत्यांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद देण्यासाठी अक्कलकुवा येथील मौलाना हुजेफा वस्तानवी, मौलाना अहमद पटेल, मौलाना मुसा तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, नॅशनल सूत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. समय शादियां नेशनल एजुकेशन सोसाइटी की तरफ से रखी गई है. सरकार की मदद से अभी 500 करोड़ रुपए हो गया है. हर जहाँ जहाँ हमारी बस्ती है, जहाँ कब्रस्तानें है, जहाँ मस्जिदें हैं, वहाँ का रास्ता, वहाँ थोड़ा छोटा बहुत शादी खाना, कई जगहों के ऊपर जो छोटी छोटी पीने की पानी की टाकियाँ होंगी, पाइपलाइन होंगी, ऐसे छोटे काम मुस्लिम बस्तियों में होना चाहिए. जिस तरह से दलित समाज के होते हैं, मागासवर्गीय समाज के होते हैं, आदिवासी भाइयों के होते हैं, ओबीसी, एनटी, विजेंटी के होते हैं, उस तरह माइनॉरिटी का भी काम हमने किया. शादी का निजाम होता है कि एक अजनबी मर्द और एक अजनबी औरत वो एक दूसरे से, उनके खानदान एक दूसरे से मिलते हैं और तय करते हैं कि भाई इनका आपस में जोड़ बैठ रहा है और बैठना चाहिए. और इस तरह से ईजाब व कबूल कर कर हर जगह पर अपने अपने तौर पर जो भी तरीका होता है वो शादी के बंधन में बंध जाते हैं. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. जायकवाडीत फक्त 6% पाणीसाठा शिल्लक. काही दिवसातच मृत जलसाठ्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची पाळी. आता राजकारणात उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळाले नाही तर पूर्ण ताकदीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.